Hello, welcome back again for our next topic, probability distribution. Myself, Professor Prasad Bakchanzare, Department of Mathematics, Swery College of Engineering, Pundarpur. So today we are going to see the topic, very important topic, probability distribution. As you know that this topic will ask in CET exam for 8 mark. So this topic, probability, actually some part from 11th standard and some part of 12th standard या दोन्हीचा मिळून आपल्याला जी प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन शिकायचं आहे. टोटल 8 मार्काला विचारलं तर म्हणजे त्यामध्ये बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन पण आहे, प्रोबॅबिलिटी पण आहे. ओके, दॅट द टॉपिक वी आर कंटेनिंग. सो वी आर ट्राय टू कवर द some topic on this probability distribution within this 1 hour. Okay, so total mark is 8 mark. means किती क्वेश्चन विचारतील? 8 मार्क म्हणजे किती क्वेश्चन? the question will be asked maximum 4 question and minimum 3 question on this probability topic. In that maximum question will be asked in PMF. So what is the PMF? Is probability mass function. Afterward we will see that, or expected value, or we say that mean, or CDF. Okay, means maximum topic will ask for this 2 topic, means PMF and CDF. The rest of part means basic concept of the probability. If coin toss 2 times, what is the probability of this coin toss? What is the probability to getting head, or what is the probability to getting tail? Suppose आपण माहिती आहे एक कॉइन आहे, वी टॉस 1 कॉइन. एक कॉइन जर मी टॉस केला तर किती पॉसिबिलिटी देईल त्याच्या? एकदा मी जर कॉइन जर शिक्का जर उडवला तर एक कॉइन मध्ये किती पॉसिबिलिटी देईल? 2 पॉसिबिलिटी देईल. एक म्हणजे हेड येतील आणि दुसरं म्हणजे काय? टेल येईल. सायमल्टेनियसली येणार नाही. कॉम्बिनेशन काय? हे 2च पॉसिबिलिटीज. सो व्हॉट इज द पॉसिबिलिटीज? 2 पॉसिबिलिटीज. ओके, आयदर हेड और टेल. पण टेल किती वेळा याचे चान्सेस आहे? 1/2. आणि हेड किती वेळा याचे चान्सेस आहे? 1/2. 2 वेळा आपण जेव्हा करू शकतो त्यापैकी एकदा हेड येईल, किंवा असं कधी होऊ शकतं की दोन्ही वेळा मी जर कॉइन टॉस केला तर दोन्ही वेळा हेड येऊ शकतं किंवा दोन्ही वेळा टेल येऊ शकतं. दोन्ही पॉसिबिलिटी मध्ये किंवा 2 पॉसिबिलिटी म्हणजे काय? एक तर हेड किंवा टेल. 1/2, 1/2. दिस इज द प्रोबॅबिलिटी. दिस कन्सेप्ट ऑलरेडी वी सी इन 11th standard. Okay, so in this topic we see the probability distribution. So it containing the following topic. What is the following topic? One is the following topic containing random variable, mean and variance of a random variable, probability distribution, and expected value. So this concept mean and variance is very important. We just within 1 minute I told that what is important of this mean and variance. One application in industry, in a later part, the data science, the very huge the course. What is the course is just apart from CET, just for your sake of interest, data science. In the data science we ask some model, and from that model building we are judge की दिलेला प्रोडक्ट जे आपण प्रोडक्ट कंपनी तयार करते ते गुड आहे का बॅड आहे ते डिपेंड ऑन दिस डेटा सायन्स. त्यासाठी काही अनालिसिस आहे, ते अनालिसिस करण्याचं काम करते. मग हा मीन आणि व्हेरियन्स त्या ठिकाणी कसा ऍप्लिकेट करतं? आता व्हेरियन्स म्हणजे काय? जर एक कंपनी आहे आणि ती कंपनी बॉल तयार करते, क्रिकेटचा बॉल तयार करते, आणि त्याचा डिफरन्स, व्हेरियन्स इज नथिंग बट व्हॉट? इट इज अपार्ट फ्रॉम युअर मीन. तो किती लांब आहे मीन पासून, दॅट इज व्हेरियन्स. ओके, म्हणजे मीन आहे, सपोज बॉलचं हा मीन आहे, दिस इज अ मीन, दिस इज अ मीन. मग काही जर बॉल इथे काढला तर तुमचा डिफरन्स इथे आला, काहींचा इथे आला, काहींचा इथे आला. मग ओके, मी 100 बॉल तयार करतोय, 100 बॉलमध्ये एवढा डिफरन्स येतोय, आणि मी ही ए कंपनी आहे आणि सेम बी कंपनी किंवा बी एक
ए पीपल आहे आणि बी पीपल आहे. ओके, आणि दुसरी कंपनी आहे, त्याचा डिफरन्स एवढा येतोय. विच प्रॉडक्ट इज गुड? मग ए पीपलनी जो तयार केलेला बॉल तो गुड आहे का बी पीपलनी तयार केलेला गुड आहे? जर ह्याचा विचार केला, त्याचा जो डिफरन्स आहे अपार्ट फ्रॉम मीन हा खूप कमी आहे, लेस आहे. आणि जर डिफरन्स केला हा कन्सिस्टंट नाहीये, पहा कमी जास्त होतोय, व्हॅरीज होतोय. ह्यात मध्ये काहीतरी एरर आहे, बरोबर आहे, किंवा ह्याला आउटलायर म्हणतात. म्हणजे हा जो बी पार्ट आहे, बी पार्ट इज नॉट गुड. म्हणजे जे बीने तयार केलेले जे बॉल आहेत इज नॉट गुड, पण एने जे तयार केलेले बॉल आहेत दॅट इज द गुड. सो दिस इज द one of the application of this variance in industry. One of the application. There is a lot of application of this variance in industry. Okay, just your sake of interest, we have moved towards again our CET crash course. So probability distribution. We have tried to cover this topic: random variable, mean and variance, random variable, mean and variance of random variable, probability distribution and expected value. We have tried to cover all this topic. Okay, so now we see the next one by one. So what is the first topic? Is random variable. So we see the first topic, random variable. So what is the random variable? Okay, what is the random variable? Anybody give me in chat window what is the random variable? Okay, random variable. रँडम व्हेरिएबल मी जसं तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं. काय एक्झाम्पल होतं रे? की एक कॉइन आहे, वन कॉइन वी आर टॉस 2 times. We got the 2 possibility, one is head and one is the tail. That is random. Randomly you have covered that 2 possibilities, mean 2 outcomes. So what is the, we are do the experiment. What is the random variable? Experiment can have more than 1 possible outcomes. Experiment can have more than 1 possible outcomes. That variable is called as random variable. So what is the concept? We are doing the experiment. The experiment can have more than 1 possible outcome. More than 1 possible outcome. That is called as this random variable. Okay. So what is random variable? So we are denoted as S, sample space. So this is nothing but H and T. So detailed concept we have seen our 12th course. Okay, 12वीला आपण ऑलरेडी हे शिकलेलो आहे. जस्ट दिस इज अ क्विक रिव्हिजन. नाउ वी आर ट्राय टू पार्टिसिपेट जर रँडम व्हेरिएबल मोर. सो रँडम व्हेरिएबल इज probably is 2 type. One is what? Discrete random variable, and second is one is a discrete random variable and second is continuous random variable. Discrete and continuous. The name a continuous. Continuous जर असं म्हटलं की बाबा मला व्हॅल्यू आहे कशामध्ये इन बिटवीन 0 to 1. 0 to 1 व्हॅल्यू कंटिन्युअस आहे का रे? Yes, it is continuous. Or we are like this. Here x is lie in between 2 to 4. But 2 to 4 मध्ये काय व्हॅल्यू असेल रे? 2. काय व्हॅल्यू असेल? The value is what? Is 2, 2.1, 2.11, continue in this way. We got that 3.999 continue in this way, 4.0 up to this value. This is a continuous value. So what is the main difference of continuous and discrete? In here, discrete is the main difference. Discrete is countable. What discrete is? Countable. And what is the continuous? It is a measurable. We measure. Discrete हा count करू शकतो आणि continuous हा measure करू शकतो. Discrete is countable. So here, if discrete is countable, then it exists a range. So what is the range? We have C. Exist range. And if continuous is measurable, we cannot find range. We cannot find range. So how it is possible? It not exist.
We see example also. Countable. We see one example on this countable. Suppose we take one example. Number of students in a, or number of present student, better way, that is a better word. Number of present student in a class is 50. म्हणजे एका क्लासमध्ये प्रेझेंट विद्यार्थी 50 असते. जर सॅम्पल पेज जर तयार करायचं ठरलं तर मी तुम्हाला म्हटलं की याचा सॅम्पल पेज तयार करा, याची रेंज काढायचा प्रयत्न करा. मग मला सांगा एका क्लासमध्ये विद्यार्थी किती 50 आहे. तुम्ही काउंट करू शकतात, प्रेझेंट विद्यार्थी काउंट करू शकतात. कदाचित असं होऊ शकतो कधी कधी क्लासमध्ये 0 विद्यार्थी असू शकतात किंवा 1 विद्यार्थी असू शकतो किंवा 2 असू शकतात प्रेझेंट किंवा 3 अप टू किती 50 विद्यार्थी प्रेझेंट असू शकतात. दॅट इज द रेंज. ओके. आणि सेम एक्झाम्पल वी आर सी सेम 50 विद्यार्थ्यांचे. दिस इज एक्झाम्पल फॉर discrete. So we count this. So count म्हटल्यावर काय, this is the example for discrete random variable. In short, this discrete random variable त्याला काय म्हणू शकतो, DRV. आणि continuous random variable ला काय म्हणू शकतो, CRV. Continuous random variable and discrete random variable. Okay, continuous random variable and discrete random variable. So we see the another example of this. Second example, suppose height of student. आता किती विद्यार्थी 50 घेतले ना. height of students of or in a class of 50 student. की 50 विद्यार्थ्यांची हाईट आपल्याला पाहिजे. मग 50 विद्यार्थ्यांची हाईट आपण काउंट करणार का मेजर करणार आहे असं म्हणू शकतो का. प्रत्येक विद्यार्थ्याची हाईट, हा रोल नंबर 1 ची हाईट 4 फूट आहे, रोल नंबर 5 रोल नंबरची हाईट 6 फूट आहे, असं होऊ शकत नाही ना. इट्स अ नॉट अ होल नंबर. मग काय होणार, इट्स अ मेजर. मेजर काय करणार, 5 फूट 10 इंच. मेजर काय करणार, 5 फूट 10 इंच. हे मेजर करू शकतो आपण, बरोबर आहे. 5 फूट 10 इंच. इट्स मेजरेबल. Means this is the example of CRV, continuous random variable, and this is the example of DRV, discrete random variable. We see one another example also. Suppose third example, cars. Numbers of cars in a city. एका सिटी मध्ये किती नंबरचे कार आहेत. We have counted. Suppose we have count the range. एखाद्या सिटीमध्ये 0 कार असतील, 100 कार नसेल, किंवा एखाद्या सिटीमध्ये 1 कार असेल, किंवा एखाद्या सिटीमध्ये 2 कार असतील, किंवा एखाद्या सिटीमध्ये 3 कार असतील, किंवा एखाद्या सिटीमध्ये इन्फायनाइट कार असतील. वी काउंट, माहित नाही किती, पण वी काउंट. ओके. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ DRV. नाउ नेक्स्ट, continuous random variable. We see the temperature. We see the another example. Fourth one, temperature of a city, of a म्हणण्यापेक्षा 10 city म्हणूया. Temperature of 10 cities. Temperature of a 10 city in degree Celsius. Whether it is count or whether it is measurable. Temperature आपण काउंट करणार का मेजर करणार. So it is a measurable. So the temperature of 10 cities in a degree is nothing but a measurable, that is called as continuous random variable. That is what? Continuous random variable. Now we see what is the main difference for the discrete random variable and what is the continuous random variable. Main difference is what? Discrete random variable is what? Countable,
and continuous random variable is measurable. That is the main difference. And in continuous random variable we cannot find range, and in discrete random variable we find a range. Okay, in your CET exam definitely one example will be asked. Okay, definitely one example will be asked. ओके, पुढे डिस्क्रीट अँड कंटिन्युअस. इझिली आपल्याला कळतं की डिस्क्रीट आहे का रँडम आहे. जर दिलं ना म्हणजे याचा यूज करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं हे विचारणार नाहीये. ओके, याचा यूज करून. सो वी आर सी द नेक्स्ट कन्सेप्ट, a very important concept that is will be asked in CET exam, that is the probability mass function. In short it is called as PMF, probability mass function. ओके, कधी कधी वर्ड देताना तुम्हाला असं म्हणतात, इफ अ फंक्शन और इफ अ प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन, इफ अ प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन असं जरी म्हटलं, इफ अ प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, तरी पण ते इक्वेशन काय असतं, इट एक्झिस्ट अ प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. मग काय प्रोबॅबिलिटी मास फंक्शन? इफ वी से दैट if x is the random variable taking the values from sample space, if x is the random variable taking values from a sample space, yes, sample space, yes, and p of x is the probability of mass function of x, and p of x is the probability mass function of x, then 0 less than equal to p of x less than equal to 1 for all x belongs to x, and second condition summation of p of x equal to 1. ही दोन केस वरून काय कळतं? पहिली केस, your probability is always lie in between 0 to 1, or we are say that क्लोज इंटरवल 0 to 1, ऑलवेज लाय. या 0 to 1 च्या बाहेर जाऊ शकत नाहीये, म्हणजे 1 च्या पुढे 1.1 वगैरे अशी प्रोबॅबिलिटी पण असू शकत नाही, किंवा समथिंग मायनस अशी पण प्रोबॅबिलिटी असू शकत नाहीये. ओके, सो व्हॉट इज द कन्सेप्ट? प्रोबॅबिलिटी इज ऑलवेज लाय बिटवीन 0 to 1. आणि सेकंड, जेवढी काय प्रोबॅबिलिटी काढली आहे त्या सगळ्याची ऍडिशन किती असली पाहिजे? तो टोटल इज इक्वल टू 1. सो वी सी वन एक्झाम्पल. सपोज x equal to and p of x equal to, suppose 0 1 2 3, 0.2 0.1 0.5 and 0.1. ओके, हे फंक्शन आहे आणि तुम्हाला म्हटलं whether it is a PMF or not, whether we check whether it is PMF or not. कसं चेक करणार? पहिल्यांदा important, that is some note. So we see that note, probability is always positive. Probability काय असणार? always positive. And second note, probability is lie between 0 to 1. Probability is always positive and probability is lie between 0 to 1. मी तुम्हाला ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की probability तुमच्या 0 च्या कमी पण होत नाहीये आणि 1 च्या जास्त पण जात नाही, ती ऑलवेज इन बिटवीन 0 to 1. ह्या 0 आणि 1 च्या मध्येच असणार आहे प्रोबॅबिलिटी. इकडे पण जाणार नाही, इकडे पण जाणार, म्हणजे हा बॉन्ड असा असणार आहे, म्हणजे प्रोबॅबिलिटी इकडे पण जाणार नाहीये आणि प्रोबॅबिलिटी इकडे पण जाणार नाही. सो दिस इज द बॉन्ड 0 to 1. Whether it is not negative, whether it is not greater than 1, it is equal to 1. Definitely it is equal to 1. These are two conditions. What is the first condition? It is in between 0 to 1, and second condition is what is second condition? What is second condition? Yes. What is second condition? It lies between 0 to 1, and what is second condition? As sum of that all outcomes or all probability is equal to 1. हे दोनच कंडिशन आहेत, हे दुसरं सोडून नाहीये. याच्यावर 2 मार्काचे एक्झाम्पल सहज आहे. पहा, मी फक्त तुम्हाला काय सांगितलंय, दोनच कंडिशन सांगितलं. एक इक्वल टू 1 साठी आणि दुसरं काय सांगितलंय, इज लाय बिटवीन 0 to 1. ह्या दोनच कंडिशन चेक करायच्या. वेदर वी चेक, वी आर राइट द एक्झाम्पल हियर. सो विच एक्झाम्पल हियर? तो दिस एक्झाम्पल, हे जे एक्झाम्पल आहे, मग मला सांगा हे एक्झाम्पल पीएमएफ एक्झिस्ट करतंय की नाही करत? Whether exist a PMF or not, we just check na. So which condition we are check? So first,
0.2, 0.1, 0.5, 0.1. All possible value is positive. Yes, positive. And it lie between 0 to 1. पहा 0.2, 0.1, 0.5, 0.1. सगळ्या व्हॅल्यू काय आहेत? सगळ्या व्हॅल्यू काय आहेत? तुमच्या 0 to 1 मध्ये आहे. दुसरी कंडिशन काय? पहिली कंडिशन सॅटिस्फाय करते. समेशन ऑफ p of x. What is summation of p of x? 0.2 plus 0.1 plus 0.5 plus 0.1. 0.2 plus 0.1, 0.3. 0.5 plus 0.1. Yes? Just check. 0.2 plus 2 plus 1, 3. 3 plus 5, 8. 8 plus 1 is 9. 0.9. मग summation of p of x काय? 0.9 is not equal to 1. मग ह्याचा अर्थ काय? This is not PMF. जर दुसरं एक्झाम्पल घेतलं मी इथेच, जर ह्यालाच मी म्हणलं 0.2, जर दुसरं एक्झाम्पल घेतलं पहा इथे 0, 1, 2, 3, सेम एक्झाम्पल 0.2, 0.2, 0.5 जस्ट वे चेंज अँड 0.1. ओके, मग हिचं ऑल पॉसिबल पहिली काय आहे? इट लाय बिटवीन 0 to 1. यस, पहिली कंडिशन सॅटिस्फाय करते. व्हॉट इज सेकंड कंडिशन? समेशन ऑफ p of x. What is summation of p of x is equal to? What is summation of p of x is equal to? Yes. What is summation of p of x equal to? 0.2 plus 0.2 plus 0.5 plus 0.1 is equal to 1. So second condition also satisfied. So this is it exists. Yes, PMF, probability mass function. Okay. So this is the true condition. हे सोडून दुसरं काही नाहीये. फक्त 2 मार्काला पहा किती सिंपल एक्झाम्पल विचारू शकतात. पहा मी आपल्या जे आजच्या लेक्चरमध्ये पूर्ण सगळं कव्हर करू शकत नाही, पण जे काय क्लिअर करू शकतो, जे काय कव्हर करू शकतो ते क्लिअर तुम्हाला होईल याची मी गॅरंटी तुम्हाला नक्की देईल. ओके. काही जण म्हणतात की प्रोबॅबिलिटी खूप अवघड आहे, प्रोबॅबिलिटी खूप अवघड आहे. नाही, प्रोबॅबिलिटी तेवढं अवघड नाही आहे. जस्ट यू अंडरस्टँड द कन्सेप्ट. जस्ट अंडरस्टँड द कन्सेप्ट. खूप इझी आहे प्रोबॅबिलिटी. ओके, असं समजायचं खूप इझी आहे. हां, जस्ट अंडरस्टँड द कन्सेप्ट. तर दिस इज द प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. हॅव यू क्लिअर द टॉपिक? Okay, if you are clear, then we go to the next slide. Yes, next slide for the example. So only 2 important topic we understand. Right? 2 important. First topic is we must understand this. The probabilities lie between 0 to 1. And second, the summation of that probability is equal to 1. These 2 important probability. हे 2 concept फक्त लक्षात ठेवा. Okay. Now next. We will see the next concept. Next concept is example. Verify whether each of the following function can regarded as a PMF, can form a PMF, probability mass function for the given values of x. Suppose sometimes in example we note this. What? The 2 concept. One is what? DRV and one is the CRV. Sometimes we are directly write on DRV. DRV म्हणजे काय? Discrete random variable and CRV means what? Continuous random variable. हे जर तुमच्याकडे आले तर लक्षात असून द्या. Okay? So we see the first example. Just wait. See the example carefully. सांगा पटकन 4 मिनिटांमध्ये whether it is a form of EMF or not. Okay? We are wait for some few seconds and then we will solve this example. Yes, fastly tell me. We will solve some example directly. Okay, today we try to cover the probability mass function, we try to cover the variance, we try to cover the expected value, we try to cover the standard deviation, we try to cover this topic which is asked in your CAT exam. Okay, so this is the example, whether it is form of PMF or not. What is the 2 possibilities? We write down here. What is 2 possibilities? First possibility is the probability lie between 0 to 1. And what about the second possibilities? Summation of that all probability outcome P of x equal to 1. So we check first condition 0.5, 0.2, 0.18, 0.12. Yes, it lie between 0 to 1. First case is exists. What is second condition? Summation of P of x. So what is summation of P of x? 0.5 plus 0.2 plus 0.18 plus 0.12. Yes. 0.5 plus 0.2, 0.7. 0.18 plus 0.12 is 0.3.
So what is addition is 1. So it is equal to 1. Summation of p of x equal to 1. So both two conditions are satisfied. Therefore it form PMF. 2 मार्काला question. It form a probability mass function. Okay. Now see the second example. X equal to what is x equal to 0, 1, 2. P of x equal to minus 0.5, 1.5. Now what is the condition? Probability lie between, yes, probability lie between 0 to 1, or probability is not negative. But in first case, what is the first case? It is a minus 0.5. So it is a negative. So your first P not lie between 0 to 1. ही जी का रियल लाइन आहे, तुम्ही रियल लाइन जर पकडली ही, तर पहिलं काय 0 to 1 याच्यामध्ये असले पाहिजे. तर इथं काय आलं तुमचं minus 0.5. ओके, 0.5. पण तुमचा हा सेट तयार होतोय, पण हा भाग घेतो का आपण? नाही. सो अँड सेकंड, पहिली केस जर सॅटिस्फाय करत नसेल, सेकंड केस करायची गरज नाही आहे. सेकंड जरी पी ऑफ एक्स इक्वल टू 1 होत असेल, पण फर्स्ट कंडिशन ही सॅटिस्फाय होत नाहीये. आपलं काय दोन्ही केस पण सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. देअरफॉर इट इज नॉट PMF. It is not PMF. Okay. So first condition is satisfied. It is a PMF. Second condition is not satisfied. Therefore, first condition is not satisfied. Second condition is satisfied. Therefore, it is not a PMF. Probability mass function. Clear this? Just give quick reply on my chat window. Okay. जर तुम्हाला काही सजेशन असतील तरी कमेंट बॉक्स मध्ये टाका पटकन फास्टली. Okay. We move towards next example, third one. X equal to, same, we have whether it check the probability mass function. X equal to 2468. Okay, yes. So what is the first condition? First condition is all lie between, yes, 0 to 1. Yes, all lie between 0 to 1. What is second condition? Summation of P of X. Summation of P of X. First condition satisfy kar. Summation of P of X 0.2 plus 0.4 plus 0.6 plus 0.8. What is addition? 0.4 plus 0.6 is 1. 0.2 plus 0.8 is 1. 1 plus 1 is 2, which is not equal to 1. So it is not PMF. हे PMF होत नाहीये. ओके, कारण सेकंड कंडिशन सॅटिस्फाय करत नाही. नाउ नेक्स्ट, यस, P of x equal to, in terms of x minus 1 3, x equal to 1 to 3 0 otherwise. Just we have find out for that. तुम्हाला हे सेट फॉर्म मध्ये दिला आहे. याच्या आधी कशामध्ये दिलता? टेबल मध्ये. पण आता हा टेबल काय करूया आपण? कॅल्क्युलेट करूया. थोडेसे कष्ट जातील. सपोज सेम एक्झाम्पल असेल आणि तुम्हाला विचारलं की whether it is form a PMF or not. किती व्हॅल्यू आहेत? 1 2 3. So you got that first x value, second x value is what? 1 2 3. What about the P of x value? Otherwise value. Otherwise म्हणजे काय? की 4 5 6 7 8 ला काय व्हॅल्यू असतील त्या 0 किंवा मायनसच्या व्हॅल्यू पण काय असतील? -1 -2. हे जे काय तुमचं रिअल लाईन आहे, ही जी काय रिअल लाईन आहे, या रिअल लाईन मध्ये 1 2 3 एवढ्या व्हॅल्यूसाठी बघ तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. ती व्हॅल्यू काय असणार आहे? दिस इज द व्हॅल्यू. आणि बाकी सगळ्यासाठी व्हॅल्यू काय असणार आहे? दॅट इज अ बिग 0. ओके, सो when you put that x equal to 1, so we got the first value is P of x is 0. Here we put x equal to 2, so 2 minus 1 by 3 is 1 by 3. We put x equal to 3, 3 minus 1 is 2, 2 by 3, 1 by 3, 2 by 3. Okay, we got the value. Now check our first condition. What is that? Whether it lie between 0 to 1? Yes. So what is this value? 0. This value is 0.33. This value is 3. Is 0.66.
ओके, मी सगळ्या व्हॅल्यू कशामध्ये आहे तुमच्या 0 to 9. पहिली कंडिशन सॅटिस्फाय. व्हॉट अबाउट द सेकंड कंडिशन? व्हॉट अबाउट द सेकंड कंडिशन? सेकंड कंडिशन इज व्हॉट? Summation of p of x 0, 1 by 3, 2 by 3. So what is addition? 3 by 3 is 1. Second condition satisfied, therefore it is a probability mass function. It is a PMF, probability mass function. Okay, now we stop for this PMF. Have you understand this PMF? Okay, now we go to the, depending on this PMF example, which type of example we ask in CET exam. So we have see the next example, example number 5th. Given below is the probability distribution of a discrete random variable by the DRV पूर्ण लिहिलेलं आहे, discrete random variable x. This is the table. We are given that x equal to 1, 2, 3, 4, 5, 6. P of x equal to k 0, 2k, 5k, 1, 5k, k, 3k. हा टेबल दिलेला आहे. तुम्हाला काय काढायचं आणखी विचारलेलं नाहीये, फक्त पीएमएफचा यूज. तुम्हाला काय म्हटलंय? द गिवन बिलो इज द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन जरी म्हटले याचा अर्थ असा होतो की दिलेलं फंक्शन सॅटिस्फाय द पीएमएफ. दिलेलं फंक्शन काय सॅटिस्फाय करतं? पीएमएफ. ओके, जस्ट वी चेक दॅट पीएमएफ. सो व्हॉट इज द क्वेश्चन यू आस्क? फाइंड के and p of x greater than equal to 4. So first of all you find k. So before you find k, solution, it is a probability distribution, means it is what? PMF. PMF means what? It satisfies the condition. It lies between 0 to 1 and summation of p of x is equal to 1. So what is summation of p of x? So 1 equal to, we just on that side, 1 equal to summation of p of x. So what is summation of p of x? Just we add k plus 0 plus 2k plus 5k plus k plus 3k. We take all the addition of all this concept. So what is the addition? k plus 2k plus 5k 3, 8, 1, 9 and 3, 12k is equal to 1. So what is the k value? So k is equal to 1 upon 12. So we got the first value. First answer is over. k is equal to 1 upon. सेपरेटली विचारतील हा, एक तर k विचारतील किंवा हे विचारतील. हे जरी विचारलं तर तुम्हाला आधी k काढणं मस्ट आहे. एकदा k आला, पहिले एक्झाम्पल झालं, k आला. दुसरं काय विचारलंय? सेकंड विल आस्क probability of x greater than equal to 4. probability of x greater than equal to 4. x greater than equal to म्हणजे त्या 4 ला पण घ्यायचं आणि 4 पासून पुढे पण घ्यायचंय. मग काय होणार? x greater than equal to 4. So just add p of x equal to 4 plus p of x equal to 5 plus p of x equal to 6. जेवढं आहे या 4 पासून एवढं घ्यायचं हे विचारलं तुम्हाला. So what is the probability x equal to 4? So we got that probability of x greater than equal to 4 is equal to what? x equal to 4 किती? 5k, k 3k. किती झालं? 9k. But what is the value of k? k is equal to 1 upon 12. Just simplify. Yes, we get the sum dividation simplification 3 by 4. So what is the answer? x greater than equal to 4 is 3 by 4. पहा, नुसतं k काढायला पण तुम्हाला 2 मार्क विचारू शकतात किंवा हा क्वेश्चन पण किती मार्क विचारू शकतात? 2 मार्काला विचारू शकतात. 2 क्वेश्चन सीटी झाले तयार इथेच. ओके, सी अगेन, we are just satisfy the condition of PMF. What is the condition of PMF? Condition of PMF. What is the condition of PMF? Yes, condition of PMF is all lie between 0 to 1 and second summation of p of x equal to 1. ह्या 2 कंडिशन आपण सॉल्व केले. Okay, simply same we have solved this next example 6-1. A die is rolled if x denote the number of positive divisor of the outcomes. A die roll, एक अ die म्हणजे एकच. अ die म्हणलाय फक्त, तुम्हाला किती die विचारलंय फक्त. अ die म्हणजे एकच die. A die is roll. आधी क्वेश्चन काय करा, व्यवस्थित वाचून घ्यायचं. काय करतात काही काही लोक,
की वाचत नाही, डायरेक्टली आन्सर लिहून टाकतात. अ डाय इज रोल इफ x डिनोट द नंबर ऑफ पॉझिटिव्ह डिवायझर ऑफ द आउटकम्स देन द रेंज ऑफ आर व्ही रँडम व्हेरिएबल ऑफ x इज रेंज ऑफ रेंज विचारली आहे. तर सेट रेंज म्हणजे काय, आउटकम किती आहे त्याचे ते पाहिजे, म्हणजे त्याचा सॅम्पल पेस आउटकम नाही एक्स किती ते विचार काढला तुम्हाला, एक्स विचारलाय तुम्हाला किती आलं त्याचे काढायचं आहे. ओके, सो द रेंज ऑफ एक्स द पॉझिटिव्ह डिवायझर ऑफ आउटकम, ते पॉझिटिव्ह डिवायझरचा आउटकम आहे त्याची रेंज काढायची आहे, त्या आउटकमचा डिवायझर जो आहे त्याची रेंज काढायची. सो आर व्ही, सो व्हॉट इज द नंबर, so option A is 1 2 3, option B is 1 2 3 4, option C is 1 2 3 4 5 6, option D is 1 3 5. आता पहा मी एक्झाम्पल सॉल्व्ह करायला घेतो, पण मुलं काय करतात माहिती का, हे जनरली ह्याचं आन्सर मुलं मॅक्झिमम काय लिहिणार माहिती का, तो ऑप्शन इज सी. व्हाय ऑप्शन इज सी, कारण की ते काय करतात, हा डाय इज रोल, एक डाय रोल केला म्हणजे सॅम्पल पेस काय येणार, त्याचं सॅम्पल पेस काय येणार. सो सॅम्पल पेस एस इज इक्वल टू, आता डाय रोल केला, एक पडतील किंवा दोन पडतील किंवा तीन पडतील किंवा चार पडतील किंवा पाच पडतील किंवा सहा पडतील, इझिली 1 2 3 4 5 6, हा आहे होते ऑप्शन आहे त्याच्यामध्ये, लगेच लिहून टाका. असं करता, विचार करत नाही मुलं, व्यवस्थित पुढं त्यांनी दिलेलं आहे. इफ एक्स डिनोट, व्हॉट इज एक्स डिनोट नंबर ऑफ पॉझिटिव्ह डिवायझर. ओके, मग आपण काय करूया, जो तुमचा यस आलाय, यस काय आहे, किंवा त्याला आउटकम म्हणूया आपण, आउटकम्स. ओके, 1 2 3 4 5 6, आणि इथे काय करूया, डिवायझर काढूया. सो डिवायझर पहा, डिवायझर 1 ला कशाने भाग जातो ह्या सॅम्पल पेस पैकी, 1नेच. 2 ला कशाने भाग जातोय सॅम्पल पेस पैकी, 1 आणि 2 ला. 3 ला कशाने भाग जातोय या सॅम्पल पेस पैकी, 1 2 3. 4 ला कशाने भाग जातोय, 1 आणि 4 ला. 5 ला कशाने भाग जातोय, 1 आणि 5 ने. 6 ला कशाने भाग जातोय, 1 आणि जातोय, 2 आणि जातो आणि 3 आणि जातोय. ओके, आणि तुम्हाला विचारलं काय, द नंबर. सो व्हॉट इज कॅल्क्युलेट. ओके, एक्स इज कॅल्क्युलेट. सो हाऊ मेनी नंबर, 1. इथे किती, 2 डिवायझर, इथे 3 डिवायझर आहेत, इथे 2 आहेत, इथे किती आहेत, 2 आहेत, आणि इथे किती आहेत, 3. ह्या सगळ्यांचा सेट तयार करायचा, दॅट इज एक्स इक्वल टू 1 2 3, 1 2 3, हे तर रिपीट आहे. ओके, सो दॅट इज ऑप्शन बी 1 2 3. सो विच ऑप्शन इज करेक्ट. sorry, here something is wrong, estimate, sorry. So what that 1 2 3 आणि 6 ने पण भाग जातो की रे, म्हणजे काय 1 2 3 4. So what is that, yes, here is 4 number and here is sample pace 4. So option which correct, option is B is correct. So which option B is correct. मुलं वाचतच नाही. The number of positive divisor of the outcomes, then the range of random variable of x is, what is the range of random variable of x is, yes, 1 2 3 1 2 3 5 and so, that is the range. Okay, so we move toward the next example. A coin is tossed, a coin toss केला 3 times, एक coin 3दा toss केला. If x denote the absolute difference, x denote the absolute difference between the number of heads and number of tails, then p of x equal to 1 is, p of x equal to 1, probability of x equal to 1 किती ती विचारले. The option is 1/2, 2/3, 1/6 and 3/4. So what you ask, we are question ask, a coin is tossed, त्यासाठी एक सॅम्पल पेस काढूया. A coin is tossed 3 times, मग s इक्वल टू काय, 3 टाइम्स जर मी कॉइन टॉस केला तर पॉसिबिलिटी काय येणार आहे, 3 वेळा हेड येतील किंवा
दोन वेळा हेड येईल, एकदा टेल येईल, किंवा एकदा हेड येईल, एकदा टेल येईल, एकदा हेड येईल, किंवा पहिल्यांदा टेल येईल, नंतर हेड येईल, नंतर हेड येईल, किंवा एकदा टेल, एकदा हेड येईल वाटलंच तर, नंतर टेल टेल येईल, नंतर काय एकदा टेल येईल, हेड येईल, ते झालं. एकदा टेल हेड 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 टेल टेल, देन दोनदा टेल येतील, एकदा एच येईल, नंतर 3 वेळा टी टी येऊ शकतात. आणि आणखीन एच एस टी, एस टी एच, टी एच एच, एच टी टी, टी एच एच, एस टी टी, टी एच टी. येस, दॅट द रिमेनिंग. पहिल्यांदा टेल येईल, नंतर हेड येईल, नंतर टेल येईल. दिस इज द 8 पॉसिबिलिटीज. ओके, ह्या 8 पॉसिबिलिटीज येतील. म्हटलंच तर परत आपण एकदा पाहूया. सोल्युशन. एक कॉइन टॉस जर केला आपण तर सॅम्पल पेस काय येईल, 3 वेळा हेड येतील, नंतर 2 वेळा हेड येतील किंवा एकदा टेल येईल, नंतर एच टी एच येईल, एकदा हेड, एकदा टेल, एकदा हेड, नंतर पहिल्यांदा टेल येईल, नंतर हे 2 वेळा हेड येतील, नंतर पहिल्यांदा हेड येतील, नंतर टेल येतील, नंतर पहिल्यांदा टेल, नंतर हेड, नंतर टेल, परत काय पहिल्यांदा टेल, दुसऱ्यांदा टेल आणि नंतर हेड, आणि सगळ्यात शेवटी काय टी टी टी. टोटल 8 पॉसिबिलिटी येतील. ओके, त्यांनी काय म्हटलंय, पी ऑफ एक्स, पी ऑफ एक्स डिनोट. सो व्हॉट इज पी ऑफ एक्स? द ऍब्सोल्यूट डिफरन्स बिटवीन नंबर ऑफ हेड्स अँड नंबर ऑफ टेल. मग मला सांगा इथे नंबर ऑफ हेड किती आहे, 3. 3 वजा 1 किती रे, सॉरी 3 वजा 0, टेल किती आहे 0, 3 वजा 0 3, इथे किती 2 हेड 1 टेल, म्हणजे 2 वजा 1, या दोघांचा डिफरन्स 1. नंतर काय 2 हेड 1 टेल, दोघांचा डिफरन्स किती 1, 1 टेल 2 हेड, म्हणजे दोघांचा डिफरन्स किती 1, 2 वजा 1, नंतर 1 हेड 2 टेल, 2 वजा 1, इथं 2 1 1 2, याचा डिफरन्स किती 1, इथे किती 2 टेल 1 हेड, मग डिफरन्स किती 1, इथे किती 2 टेल 1 हेड, 2 वजा 1 1, नंतर किती 3 टेल, म्हणजे 3 वजा 0, 3 वजा 0 किती 3. तुम्हाला विचारलं काय, पी ऑफ एक्स इक्वल टू 1 असताना, पी ऑफ एक्स इक्वल टू 1 असताना, मग तुमचा नंबर ऑफ सॅम्पल पेस इथे काय येणार आहे, एन ऑफ सॅम्पल पेस किती असणार आहे, टोटल 8. नंबर ऑफ पी ऑफ एक्स इक्वल टू 1, त्याला म्हणूया नंबर ऑफ आउटकम्स ए इज इक्वल टू किती येणार पहा, 1 2 3 4 5 6, किती वेळा 1 आला, 6 वेळा, दॅट इज 6. सो व्हॉट इज द फॉर्म्युला टू फाइंड प्रोबॅबिलिटी? प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए डिवाइडेड बाय एन ऑफ एस, outcomes divided by sample space. Okay, so 6 by 8, just simplification, we got the answer is 3 by 4. So which option is correct? So option D is correct. Option D is correct. Okay, this is the example. A coin is tossed 3 times. If x denotes the absolute difference between the number of heads and number of tails, then p of x equal to 1 each. P of x equal to 1 each. Okay, this is the answer. Next, if the CDF म्हणजे काय, continuous distribution function, yes, is given by f of x equal to x minus 25 divided by 10, then find a p of 27 x less than or equal to 33. Okay, so very simple example. तुम्हाला f of x दिला आहे, not p of x. We solve by general way the solution. So p of 27 is less than equal to x is less than equal to 33. So we have calculated that p of or general f of
33 minus f of 27. So what is f of 33? Function of 33. याच्यात व्हॅल्यू टाका फक्त. We got the required answer. 33 minus 25 divided by 10 minus 27 minus 25 divided by 10. So just take the addition, subtraction. What do you get that? 8 by 10 minus 2 by 10. Just take the simplification. 6 by 10. 6 by 10 म्हणजे किती रे? 3 by 5. So option A is correct. Option A is correct. We have find the CDF. Now next 9 number example. The random variable of x has the following distribution. This distribution already we have such an example we have solved. So what is the answer? Already we have solved such an example. Yes. Then find p of 2 less than equal to x less than equal to less than 1. Calculate काय करायचं तुम्हाला? The solution. What do you calculate? P of 2 is less than equal to x is less than 5. म्हणजे काय होणार? तुम्ही स्टार्ट करून करणार आहे. P of less than equal to 2, x equal to 2 plus P of x equal to 3 plus P of x equal to 4. P of x equal to 5 आहे का? कारण की इथे काय स्ट्रिक्टली लेस दॅन म्हणजे फक्त किती येणार आहे? 2, 3, 4 ह्या तीनच व्हॅल्यू येतील. ओके, त्या व्हॅल्यू किती आहे तुमच्या? सो वी गॉट द व्हॅल्यू इज 3k plus 5k plus 7k. सो व्हॉट इज द आन्सर? इज 15k. पण 15k आन्सर आहे का आपल्या आन्सर मध्ये? नाही. आपल्याला काय करायचं? वी फाइंड व्हॅल्यू ऑफ k. सो इट इज अ डिस्ट्रीब्यूशन इज गिवन. मीन्स इट इज व्हॉट? डिस्ट्रीब्यूशन म्हणजे काय? इट सॅटिस्फाय व्हॉट? PMF, probability mass function. So for that, using this relation, we have find the value of k. So what is k? Summation of p of x equal to 1. So is equal to, just we take the addition of this, all this concept. So what is the addition of this? 5, 3, 8, 16. Yes, 16, 8 and 1, 16, 9, 25. So we got that. We got 25k. So what is this implies? K is equal to 1 upon 25. So we just put the value in that equation. We got 15k. So 15 into 1 upon 25. 5 ने divide होतो किती जाणार? 3 by 5. So we got the option is 3 by 5. So where is the option A is correct? 3 by 5. Okay. Okay. So this is the example depending on. This is the example depending on. Yes. Example depending on PMF, probability mass function. Okay. So quickly we have seen that last 10 minutes we have seen that expected value. So next concept, expected value. What is expected value? It's summation of x px, then variance of x equal to e of x square minus e of x bracket square, or e of x square, how we calculate? X square into p of x into p of x. And what is standard deviation? Is nothing but square root of variance. Okay. So x p of x कसं calculate केला जाता? हा x दिला जातो, हा p of x दिला जातो. Suppose 1 2 3 0 1 2 ह्या दोघांचा प्लॉट x p of x is ह्या दोघांचा प्लॉट किती? 0. ह्या दोघांचा 2, ह्या दोघांचा 6 आणि याची ॲडिशन म्हणजे किती? You got that expected value e of x. Expected value. Okay. There are some note of this expected value. Sometimes in expected value question will ask find the mean or expected gain. Find the mean or expected gain. Directly we see the example. The probability distribution of a random variable x is given below. This is the distribution we are given and we are asked to find mean. So what is the mean? Mean is nothing but we have find that x into mean is equal to e of x is equal to summation of x p of x. Just take the addition. ह्या दोघांचा प्रोडक्ट 1 by 4, 2 into 1 by 8, 1 upon 4, 3 into 1 upon 8, 15 by 8. Just we take the addition. 1 upon 4 plus 1 upon 4 plus 15 by 8. So what is the addition? Addition is 2, 2, 4 आणि 15, 19 by 8, 19 by 8. So where is the option? Option B is correct. Option B is correct. Now we see the next example on variance. The probability distribution of a random variable x is given below.
This is a distribution and we are asked to find variance. So what is the formula for variance? Formula for variance is variance is equal to E of x square minus E of x whole bracket square. So first of all we have x p of x 1, 2, 3, 0.3, 0.4, 0.3. So what is x p of x? 0.3, 0.8 and 0.9. That's the addition. What is summation? We have said that summation. What is summation of this one? Summation of this one is, I think, 8 and 3, 11, no, 2. And next is x square. What is the next? It's x square p of x. Just take the product x square. येथे x स्क्वेअर करू वाटलं तर x स्क्वेअर 1, 4 आणि 9 किंवा ह्यालाच 2 नी ह्यालाच इनी मल्टिप्लाय करा 0.3 then 2 1.6 and 3 2.7. What is the addition of this one? Is 4.6. So what is the formula for the variance? Formula for the variance is equal to E of x square minus E of x bracket square. What is E of x square? Is 4.6. What is E of x? 2 bracket square is 4.6 minus 4 is 0.6. So option C is correct. Option C is correct. Which is the option correct? C is the correct. Point C. Okay. So just we know the formula. Formula माहित असेल तर एकदम इझिली तुम्हाला आन्सर येतं. आणि हे एक्झाम्पल किती मार्क विचारतात तुम्हाला? 2 marks. Okay, for the CET. Now सेम आता कॉम्बिनेशन करूया व्हरायन्स आणि तुमचं PMF दोन्हीचं कॉम्बिनेशन करून टाकू. सो नेक्स्ट एक्झाम्पल रँडम व्हेरिएबल x is the following probability distribution, this one, and then what is the expected value? So what is the expected value? U of x equal to summation x p of x, summation x p of x. किंवा आधी t काढून घेऊया कारण हे t आहे ना, तर t काढून घ्या. t कसं काढणार? So we have found that t is equal to what? Summation of p of x equal to 1. हे सगळ्यांची सम 1 is equal to, तर ती तुमचा येईल सगळ्यांची ॲडिशन पहा 0.1 0.2 0.3 3 आणि 2 5 आणि 1 6 0.6 0.6 प्लस 2 3 4 4t is equal to 1. So 4t is equal to 1 minus 0.6 किती येणार? 4t is equal to 1 minus 0.6 किती येणार? 0.4. So t is equal to 0.1. t भेटला 0.1. We just put the value. T here. So we got that. This is exercise for you. Okay, or we solve this. Minus 2 into 0.1 minus 1 into t. t किती? 0.1 plus 0 plus 1 into 2 into 0.1 plus 2 into 0.3 plus 3 into 0.1. Just take the addition. इथे काय होणार? मायनस 0.2 इथं मायनस 0.1 इथे किती होणार? 0.2 इथे किती होणार? 0.6 इथे किती होणार? 0.3. दिस 0.2 0.2 गेट कॅन्सल. 0.6 प्लस 0.3 किती येणार? 0.9 आणि मायनस 0.1 is 0.8 is the answer. So what is the answer? Option D is the answer. Similarly, we see the next example. Yes, that's the big one. Okay, a discrete random variable x has the following probability distribution. Okay, आता हे काय करू आपण? आधी c कॅल्क्युलेट करू. c कसे कॅल्क्युलेट करणार? Summation of p of x is equal to 1 by using the formula. Summation of p of x is equal to 1. Okay, ह्यामध्ये फक्त c कॅल्क्युलेट करू कारण प्रत्येकाला c वेगळा आहे. एकदा c जर आला तर पुढचं आन्सर येऊ शकतं. तर सी कॅल्क्युलेट करून घ्या फक्त. या सगळ्यांची ॲडिशन येते पहा. या सगळ्यांची ॲडिशन येते. एक म्हणजे सी मायनस 1/10 एक टर्म येणार आहे आणि दुसरं सी प्लस 1 इक्वल टू 0 म्हणजे हे टर्म येणार आहे सी इक्वल टू 1/10 और
C equal to -1. Just we take the answer. So C equal to negative value असू शकत नाही. So negative is not possible. So C equal to 1/10. So what is the option? A is option. Why? Because 1/10 is net. 3.6 इज मीन तुम्ही काढू शकता त्या दोघांचं. वाटलं तर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल त्या सगळ्यांची ॲडिशन घ्या. पहा या सगळ्यांची ॲडिशन किती, 2 आणि 2 4, 4 आणि 3 7 आणि 1 8, 8 आणि इधर 8C प्लस C स्क्वेअर 3C स्क्वेअर प्लस 7C स्क्वेअर प्लस C इज इक्वल टू 1. किती झालं? दिस इम्प्लाइज इज इक्वल टू 7 + 3 10C स्क्वेअर प्लस 9C. याचं एक इक्वेशन तयार होईल 10C स्क्वेअर प्लस 9C -1 आणि याचे फॅक्टर काय येतात? दिस इज द फॅक्टर. दिस इज द फॅक्टर. ओके, इन दिस वे वी फाइंड द आन्सर. नेक्स्ट वन 14 फॉर अ रैंडम वेरिएबल. वेरी सिंपल. वेरिएंस. वी आस्क टू फाइंड वेरिएंस. सो व्हाट इज द फॉर्मूला फॉर वेरिएंस? E of x square minus E of x ब्रॅकेट स्क्वेअर. E of x square किती झाला? 11 आणि E of x किती? 3. 3 चा स्क्वेअर किती? 9. सो व्हाट इज आन्सर इज 2. सो ऑप्शन C इज करेक्ट. ऑप्शन C इज करेक्ट. नाउ नेक्स्ट. ओके, ऑप्शन C इज करेक्ट. अ फंक्शन इज डिफाइंड फॉर दिस वन. आता p of 2 is less than x is less than 3. A function is defined as. ओके, हे जे तुम्हाला विचारलेलं आहे त्याचं काय करूया? x लेस दॅन 2 ही जी काय व्हॅल्यू आहे x लेस दॅन 2 हे तर काय 0 आहे त्याच्यामुळे घ्यायची गरज नाही. ग्रेटर दॅन 4 0 घ्यायची गरज नाही. फक्त हे घेणार आपण 2x + 3 म्हणजे इंटिग्रेशन घेऊ डायरेक्टली. म्हणजे काय होणार? इंटिग्रेशन पहा. This equal to integration 2 to 3 2x + 3 divided by 18 dx. याची इंटिग्रेशन घ्या. सो 1/18. what is integration? x square 2x इंटिग्रेशन काय? x square by 2 3x. we just put the value 2/3 1/18. we just put the value yes 9 upper value 9 minus lower value 4 6. just simplification we got the answer is 9 18 or 8 by 18. so we got the 4/9. so option 4/9 this is the correct option. 4/9 this is the correct option. okay, जास्त विचार करायचं नाही. जस्ट डायरेक्टली गो टू द. आता मी तर कुठं प्रॉबिलिटी वापरली का नाही. वी डायरेक्टली गो टू द अवर युजुअल कॅल्क्युलेशन. ओके, सो दिस इज नथिंग बट our probability distribution. If you have any doubt, please comment me. Thank you very much for watching this video. Thank you very much.